तिला मैत्री करायला वेळ लागत नाही. अगदी माझ्या मनातलं बोललात. थांबा मी बोलवते तनूला. तनू, ए तनू, तनू. मला का बोलवलं असेल बाहेर, पण आता बोलवलंय तर जावं लागेल. सई, त्या तनूला कशाला ओळखतेस यात? ती फक्त कामाला आहे ना आपल्याकडे. कामाला असली तरी सुद्धा तिची गोष्ट वेगळी आहे. वेगळी आहे म्हणजे? लॉंग स्टोरी नंतर सांगते. तू एकदा तिचं गाणं ऐक तर अक्षरशः मेस्मराइज व्हायला होतं. जानू सोडून इतर कोणाच्याही गाण्याने मी मेस्मराइज नाही होऊ शकत. काय झालं काकू? तनू, मला आत्ताच कळलं सईकडून तू छान गाते सई. बरं आता म्हण की एखादं गाणं. खूप तनू म्हण ना काहीतरी. आज खूप खास दिवस आहे माझ्यासाठी. मला फार आवडेल तू जर गाणं म्हटलंस तर. म्हण ना. अगं ती एवढा आग्रह करते, म्हण की. काकू, माझा घसा जरा खराब आहे, आवाज पण ठीक नाही आहे, त्यामुळे नको ना. ठीक आहे, तुला बरं वाटत नाहीये ना, तू आराम कर. पुन्हा केव्हा तरी ऐकेन तुझं गाणं. तनू तनू काय काय अगं तिला बरं वाटत नाहीये, घसा दुखतोय तिचा. गाईल ती पुन्हा केव्हा तरी. तू गा एखादं छानसं गाणं. मी तुमच्या नोकरीचाच विचार करत होते. माझ्या नोकरीचं म्हणजे? म्हणजे तुमची जी नवीन नोकरी आहे त्याबद्दल आपण इतक्यात घरात नाही सांगितलं तर चालेल का? का? काय हरकत आहे सांगायला? नाही म्हणजे मी या कामाला कमी लेखत नाहीये. शेवटी नोकरी आहे ती. पण माझ्या मनात असा विचार आला होता की मागच्या वेळेला जेव्हा तुम्ही रिक्षा चालवत होता तेव्हा संतोषने किती तमाशा केला होता. आता त्याला कळेल की तुम्ही वॉचमॅनची नोकरी करताय तेव्हा म्हणजे आता आपण ज्या मनस्थितीत आहोत त्यात आणखीन काही नको. आता घरात थोडी शांती हवी आहे मला. आपण जर या नोकरीबद्दल काही दिवसांनी म्हणजे थोडी योग्य वेळ बघून जर सांगितलं तर चालेल का तुम्हाला? ठीक आहे, कारण तू म्हणतेस ते बरोबर आहे. ही बातमी कळल्यावर संतोष कसा वागेल हे काय आपल्याला सांगता यायचं नाही. बर, सध्या तरी ही गोष्ट तू, मी आणि वीणा आपल्या तिघातच राहू दे. मी विश्वाचे कितीतरी फोन उचलले नाहीत. आम्ही गोव्याला गेल्यानंतर काय माहित त्यांनी कॉन्टॅक्ट करायचा किती प्रयत्न केला असेल. मी अशी अचानक निघून गेले आणि आता या अवतारात त्याच्याच घरी तनू म्हणून त्याला भेटणार आहे. काय वाटेल त्याला? बोलेल ना तो माझ्याशी? नक्की बोलेल. विश्वा माझा खूप चांगला मित्र आहे. तो मला नक्की समजून घेईल. काय होतंय जान्हवी? वाजव ना दार.
विश्वाच्या समोर जाण्याची ही संधी सोडू नकोस. पण त्याने सगळ्यांना सांगितलं की मी परत आले आहे तर नाही, तसं सांगून चालणार नाही. मी सासवडमध्ये आले आहे हे जयंतपर्यंत पोहोचायला नकोय. नाही, ही रिस्क मी नाही घेऊ शकत. पण विश्वास का सांगेल कोणाला? तो माझा खूप चांगला मित्र आहे. आणि जर का मी त्याला सांगितलं की ही गोष्ट आपल्या दोघांमध्येच ठेव तर तो नक्की ऐकेल माझं. त्याला सुद्धा माझी काळजी वाटतच असेल ना. सही अगं काय झालंय नक्की? मी आज खूप खुश आहे. फायनली मी ज्या क्षणाची वाट बघत होते ना तो क्षण आलाय. आमच्या लग्नाचा मुहूर्त निघालाय. तनू, मला इतकं भारी वाटतंय ना. मला खूप छान वाटतंय तुला असं आनंदात बघून. आणि तुझी सगळी स्वप्न अशीच पूर्ण हो. आता झालीच म्हणून समज. बाय द वे, तू कुठे चाललीस? ललिता काकूंनी हे त्याला द्यायला सांगितलं होतं. ओ, आमच्या आहोंसाठी घेऊन चाललीयस? दे, मग मीच देते.